हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर रात्री खूप जास्त त्रास होत होता. म्हणजे माझं पोटात दुखायला लागलं होतं. रात्री 2 वाजता दुखत होतं. 2 वाजता दवाखान्यात गेलो आणि सकाळी 6 वाजता आलो. मी, दीदी आणि पप्पा गेलो. तो खूप जास्त दुखत होतं. सो त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही, ब्लॉग काढला नाही. एवढं दुखत होतं ना काही, असं वाटत होतं मरून जावं, एवढं दुखत होतं. एवढा त्रास व्हायला लागला, सहनच होत नव्हता. आता बरं वाटतंय. म्हणजे साल्या वगैरे लावल्यात रात्री. आता चेकअपला चाललो, डॉक्टर नव्हते. आता तिथं गेलो म्हणजे दीदीला घेऊन चाललो आहे नाही का. दाद्या कसा चाललाय अंडी घेऊन. दीदी तर काय, आता मी चाललोय सोनोग्राफी करायला दीदीला घेऊन. ते डॉक्टरांनी सांगितली सोनोग्राफी खूप जास्त दुखत होतं रात्री. सो त्याच्यामुळं आता बघूत रिपोर्टमध्ये काय येत आहे. आमच्या दीदीला खूप जास्त टेन्शन आहे. आमच्या मागे दवाखाना लागलाय सगळा. ना भाई भेटलाय मला. तर काही झालंय चेकअप, रिपोर्ट वगैरे आल्यात. आता हॉस्पिटलमध्ये आलो आहे. 4 MM एक आणि 5 MM एक मुतखड्याचा खडा सांगितलाय. आता काय होतंय बघूत नाही का. एवढं काय नॉर्मल आहे ते, एवढं काय नाही जास्त, बट सांगितले. आणि आता नाना माडगे पण आलं होतं त्याच्या लेबरला घेऊन. त्याचं काहीतरी हाताला भाजलं होतं खूप जास्त. आता खूप जास्त ऊन लागते. आता चाललो आहे घरी, थोडं मटेरियल घ्यायचे, दूध वगैरे, आणि मग जाणार आहे मी. नाना माडगेचा लेबर आहे. हाताला भाजलं आहे त्याला मोठं. नाना माडगे, नाना. आता निघालोय आम्ही घरी. येस के काय करतोय इथं? गाडी सर्व्हिसिंग करतोय रोडला. येस के आपलं समोरच्या गाडी आणल्या खुलल्या वाहनाला या. तर काय साईड्याचं आणि शेंब्याचं यांचं झाड तोडतात आता. ही इकडे बघ. तर काही शंभूचं त्यांचं झाड तोडतात तिथं. हे लय असं आलंय खाली नाही काय, बघू शकतात. कधी पडू शकतं झाड, तो त्याच्यामुळे तोडून काढतात ते. कसा बसलाय साया बघ की. आता इकडं बघ की. तर गायची कशी बघत बसल्यात बघू शकतात. सगळी झाली, एवढीच राहिली शेवटची फांदी तोडायची. हे कसे बॉक्स तर गायच त्याला लय वेळ लागणार आहे तोडायला. मी चाललोय दुकानात, मला दुकान उघडायचंय. हे आता हे भरायचे, ते लाकडं पडलेली सगळी, ही सगळी थांबली. आता सर थोडासा सगळं शंभा कसा बसला इथं, साया इथं थांबलाय. ते आता भरून झाल्यावर मग ते तोडणार आहेत. तिथे झाडून घे काढलं. बघत बसल्यात. तर काय जस्ट एवढ्यात वरती आलोय. रात्रीच्या 11 वाजत आल्यात. उशीर झाला येण्यासाठी वरती, कारण की दूध येण्यासाठी उशीर झाला. म्हणजे दूधवाला जे दुकानात दूध विकाय येतं ना, ते येण्यासाठी उशीर झालो. सो त्याच्यामुळं जेवण वगैरे झालं. आणि आमच्या मागं कसली 7:30 राहिली काय माहीत नाही. जाऊ द्या आता. आजचा जो ब्लॉग आहे तो पण हे समाप्त करत भेटू तो त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.